घटना आहे नागपूरची. शेतीच्या वादातून भयानक कृत्य. आधी कारने उडविले, नंतर तलवारीने जीवघेणा हल्ला. दोघांमध्ये शेतातील पाणी अडवण्यावरून साधारण 1 महिन्यापूर्वी भांडण झाले होते. हे वाद तिथेच मिटले होते. मात्र याचा राग लालू भोयर यांच्या मनात होता. यातून बदला घेण्याच्या इराद्याने जीवघेणा हल्ला केला. साधारण महिन्याभरापूर्वी शेतावरून वाद झाला होता. या झालेल्या वादाचा राग मनात धरून दुचाकीने जात असलेल्या इस्माला कारने धडक देत उडविले. इतक्यावर न थांबता खाली पडलेल्या इस्मानावर तलवारीने वार करत जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या पारशिवनीत घडली आहे. यात सदर इसम गंभीर जखमी झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात जवळ सदरची घटना घडली आहे. या घटनेत लालू असाराम एकनाथ वय वर्ष 46 असे जखमीचे नाव आहे, तर लालू रानू भोयर वय वर्ष 35 असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आणि लालू भोयर या दोघांमध्ये शेतातील पाणी अडवण्यावरून साधारण 1 महिन्यापूर्वी भांडण झाले होते. हे वाद तिथेच मिटले होते. मात्र या वादाचा राग लालू भोयर यांच्या मनात होता. अशातच मंगळवारी लालू एकनाथ आपल्या दुचाकी पारशिवनी ते सावनेर मार्गात आपल्या घरी जात होता. याच वेळी लालू भोयर याने कारने मागून लालू एकनाथ यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यात दुचाकी स्वार लालू एकनाथ खाली पडला. त्यानंतर लालू भोयरने गाडीतून तलवारी काढत दुचाकीवरून खाली पडलेल्या लालू एकनाथ यांच्यावर सपासप वार केले. दुचाकीवरून पडलेल्या आणि तलवारीने केलेल्या हल्ल्यात लालू एकनाथ गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच पारशिवनी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमीस नागपूर येथील खासगी रुग्णालयात हलविले. तसेच पारशिवनी पोलिसांनी आरोपी लालू भोयरला अटक केली असून तलवार आणि गाडी जप्त करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे. ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि असेच येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.